काम या माणसाच्याने धड होत नाही. खूप मेहनत आहे यार. श्रीखंड बनाएंगे. नमस्कार, मी अंशू तुमच्या सर्वांचं स्वागत करते आमच्या केतांशू ब्लॉग मध्ये. सो आज दिवस खूप छान आहे. डिअर हजबंड रेडी होत आहे. नमस्कार. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळपासून आज खूप आभाळ आभाळ असं वातावरण आहे आणि लकीली आज सॅटरडे आहे. सो सॅटरडे आणि संडे आमचा क्लास असतो. सॅटरडे संडे क्लास असल्यामुळे आज आम्ही क्लासला जाणार आहोत दोघंही जण. आमचे कामं झाले आहेत. आता जेवण करून आम्ही क्लासला निघू. आज फर्स्ट टाइम चालली क्लासला. हो, आज मी पहिल्यांदा क्लासला जाते लग्नानंतर. आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जी मी लास्ट व्हिडिओ दाखवली होती की आमच्या इथले पक्षी उडाले, ते मोठे झालेत आणि ते निघून गेलेत. बिचाऱ्यांचं घरटं राहिलंय फक्त. यार शिट, आता मला हे उचलावं लागणार आहे कारण कुठला पक्षी काही अंडे देणार नाही. असेच वेगवेगळे पक्षी आमच्याकडे अंडे देतात आणि ते पिल्लं झालेत की ते उडायला जातात आणि पडतात. तर काल तसंच झालं. या आंब्याच्या झाडावर एक घरटे आहे. कोणता पक्षी आहे, काय त्याचं नाव आहे मला काही माहिती नाही, पण छान होतं. असं गरुड सारखं त्याचं छोटं वर्जन असं काहीतरी होतं. छोटूसा पिल्लू होता, तो उडायला गेला आणि तो पडला. आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याला उचलू का, हात लावू का, पण असं एक भीती पण होती कारण त्याचे मम्मी पप्पा काका काकू लाईक सगळे 4-5 पक्षी तिथे आले होते त्याला उचलायला आणि त्यांना सुचत नव्हतं की त्याला कसं उचलणार आहे. मी हात लावला त्याला, असं असं काडीने थोडं पुढे केलं तर ते सगळे असे अंगावर आल्यासारखे करत होते. त्याचाही व्हिडिओ घेतलेला आहे मी. तो व्हिडिओ मी या व्लॉग मध्ये ऍड करणार. हे बघा आपल्याकडे काय सुरू आहे माहिती नाही. हा पक्षी आहे. या पक्षीचं क्यूटचं पिल्लू आहे जे उडायला गेलं असेल. ते इथे येऊन पडलं. आय शो यू. हे बघा एवढं क्यूट आहे. याची पूर्ण खानदान याला शोधत आहे. हे दोघं इथे आहे. एक आंब्याच्या झाडावर आहे, एक इथे आहे. हे मम्मा. हे स्वीटी पाय. फोटो समजते त्याला. भाजी कशाची बनलेली आहे? चवळीच्या शेंगा. चवडी शेंगा मला नाही आवडत. तुमच्यासाठी भरीत केलंय ना. मसाला भरीत असेल ना का नॉर्मल आहे? मसाला भरीत नाही, साधं भरीत कसं राहते, भरीत भरीत राहते. कामात असल्यावर तुमच्याकडे लक्ष देतं. त्या दिवशी काय म्हणत तुम्हाला तुमच्यात लक्ष होतं म्हणे. चुकी झाली तर तुमच्याकडेच लक्ष असते. मी वाचतो त्याच्यात पापड. माझं एकदम वाचतं. बरोबर भाजा जळायला नको. रेडी रेडी. ओके. ठेवलं, पलटवलं, ठेवलं. एक्सपर्ट आहे तुम्ही पापड पलटवलं, भाजायला. टाक टाक टाक. काम करत होते का पापड भाजा? मी लग्नाची ऑर्डर घेतो पहिले. हो का? हो, पापड भाजायची. मी रेडी झालेली आहे आता क्लासला जायसाठी आणि हे पण रेडी झालेले आहेत. हॅलो. स्मार्ट जसा मैं दिख रहा हूं. राहू द्या. चला तुम्हीच सांगा स्मार्ट कोण जास्त दिसतात, हे की मी? आणि मला माहिती आहे मी जास्त स्मार्ट दिसते. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माहित पडेल कोण स्मार्ट दिसतंय. मी जास्त स्मार्ट आहे. बॉटल भरा. गरमी खूप आहे आणि हायड्रेटेड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हायड्रेट H24 वी आर युझिंग टू हायड्रेट अवर बॉडी. अरे जास्त इंग्लिश झाली आहे. ओके 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 घ्या, टाका पटकन. रेडी. चला 12:30 झालेत. हे खूप छान असतं, तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवतं. इलेक्ट्रोलाइट्स काउंट हा वाढलेला असतो. ओय, करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, आपण जे घेतो ते लोकांना सांगणं आवश्यक आहे. तेही घेतील. यात लपवण्यासारखं काय? बॉडी ही हायड्रेट राहिलीच पाहिजे. एक काम या माणसाच्याने धड होत नाही. असं वाटतं की आपणच काम केलेले बरे. थोडंसं सांडलं ते आता थोडंसं म्हणाल आणि त्यावर दिसतं का ते पाणी सांडलंय म्हणून? घसरलं तर मॅडम पुसून देतो ना मी. ओके गुड बॉय. लवकर पुसा. या हिल्स नाही घेत. माझी आज या हिल्स घालायची इच्छा नाहीये. आज या हिल्स घालायची इच्छा आहे. चप्पल एवढ्या सगळ्या अशा भरून भरून ठेवलेल्या आहेत. आता नाही झालं, तिथे गेलं. 1 2 3 4 एवढे टप ड्रॉप स्टॉप. परफेक्ट.
फायनली आता क्लास संपलेला आहे आणि आता आम्ही घरी जातोय. डिअर हजबंड, चलो घर. खूप मेहनत आहे यार. श्रीखंड पुरी पाहिजे. श्रीखंड पुरी. ओके, श्रीखंड पुरी. श्रीखंड घेऊ आपण जाताना. मी स्कार्फ आता काढणार नाही. ऊन खूप आहे. श्रीखंड पुरी खायची यांची खूप इच्छा आहे म्हणून आम्ही आता इथे घ्यायला आलो आहे चक्का आणि आम्ही घरी श्रीखंड बनवणार आहोत. यांना त्या डब्याचं श्रीखंड अजिबात आवडत नाही. श्रीखंड बनाएंगे. तो दही का श्रीखंड बनाया था ना. आपला मराठी ब्लॉग. सॉरी, काढून घेतो. सो दहीचं श्रीखंड बनवलं होतं म्हणून चक्का ऑलरेडी कसा असतो त्याचं मला काही माहिती. लग्नाला नाही आला पण यार. हा पत्रिका दिली. तो आज बाबा को श्रीखंड और पूरी खिलाएंगे. आम्ही याच्यात आंबा पण घेतला. आम्रखंड बनाएंगे. आम्रखंड. चलो. श्रीखंड पुरी बनलेली आहे. अंशू, मी लेट झालो का? हो. अंशूनी माझ्यासाठी पुरी बनवली आहे कारण मी तिला सांगितलं होतं की मला फक्त पुरी खायची आहे कारण पोळ्या मला आवडत नाही श्रीखंडासोबत. श्रीखंड कुठे आहे? श्रीखंड खाओ. ये देखो. आज आम्ही श्रीखंड बनवलेले आहे. दुपारी आम्ही चक्का आणला होता कारण आत्ता दही आणलं असतं घरी चक्का रेडी केला असता तर खूप वेळ गेला असता आणि यांना आत्ताच खायचं होतं. सो आम्ही आता चक्का आणला आणि घरी श्रीखंड बनवलं. जीन्स घालून चढता का? काय करणार? पॅन्ट चेंज केलं तर आपलं मंदिर. त्याला हाताने थांबवा. थांबवा. हाताने थांबवा. मला वाटते हाच आहे तिखटाचा डब्बा. कमर माझी. तो आम्ही आता शनी मंदिरात जातो. आज शनिवार असल्यामुळे आम्ही एव्हरी सॅटर्डे आम्ही दोघेही शनी मंदिरात जातो. मला आज थोडंसं बरं नाही वाटतंय. मे बी ऊन लागली की काय असं कसं तरी होतंय. सो शनी मंदिरात जातो आम्ही. तिथून आम्ही सॅटर्डे मार्केट पण जाणार आहोत. आठवडी बाजार जो भरतो आमच्या घराकडे आणि तिथे जाऊन आम्हाला थोडंसं शॉपिंग करायची आहे. भाजीचं घ्यायचंय आणि मग आम्ही परत येऊ. ऑनलाईन नाही. ती तिकडले घ्या, कच्चे नाहीये. ऑनलाईन आहे आपल्याकडे. आता झोपायची वेळ आहे आणि आमच्या मीटरने आम्हाला धोका दिलाय. आम्ही झोपायची तयारी करत होतो आणि आम्हाला काहीतरी वायर जळल्यासारखा स्मेल आला. तर टॉर्च लावून आम्ही सर्च केलं की काय जळतंय. फॅन तर नाही जळतंय, एसीला तर काही झालं नाही आहे. ते वायरांचा स्मेल आल्यानंतर हे लक्षात आलं की आमच्या रूममध्ये मीटर आहे. हे आम्हाला आजपर्यंत दिसलंच नाही. म्हणजे आमचं लक्षच नव्हतं याच्याकडे. मग हे आता कळलं की या मीटरमधले वायर जळले आहे उन्हाच्या जास्त टेम्परेचरमुळे. और मे बी त्यावर काहीतरी लोड आला. होप सो की आत्ता 2-3 घरं सोडून एक काका राहतात. त्यांना आम्ही बोलवलं आणि ते आले आमच्या रिक्वेस्टवर. कारण आता वेळ अशी आहे की सगळे झोपले. सो ते आलेत आणि त्यांनी थोडं काय ते करून दिलं की जेणे आमची आजची रात्र छान निघेल. आणि आता उद्या सकाळी आम्ही ते मीटरचं बघूया. हे करता करता आता 12-12:30 होत आहे. होप तुम्हाला आमचा ब्लॉग हावडलेला असेल. हाही ब्लॉग आवडलेला असेल आणि या आधीचे ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिले. असाच सपोर्ट करत राहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. यू वॉन्ट टू से समथिंग? गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर अँड बाय बाय.